पाकची घेराबंदी, बलूच आर्मीनेही घातला घाव. बंडखोरांकडून पाकची शहरं ताब्यात. आता पाकचे तुकडे तुकडे होणार. Motive of our attack was very clear. Now it's our turn. भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची आता चोहू बाजूनी कोंडी झालीये. त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे निश्चित. कारण बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मंगोचर आणि कलात शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत चीन आणि पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. But now it's our turn. Baloch Liberation Army guarantees you that CPAC will fail miserably on Baloch land. पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेला भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटलाय. त्यातच बलूच लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र तालिबानची मागणी करत पाकिस्तान सैन्यावर हल्लाबोल केला. तर मंगोचर आणि कलात शहरातील सरकारी इमारती, सैन्याचे ठाणे आणि क्वेटा महामार्ग ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी का होते ते पाहूया. पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे. बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे. CPSCच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत. तसंच बलूच संस्कृतीची गळचेपी होत असल्याचा आरोप होतोय. बलोची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचाही प्रयत्न होतोय. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चोहू बाजूनी कोंडी करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा इथे तहरीक ए तालिबानचा पाकिस्तान सैन्यावर हल्ला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून जफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती आणि आता 2 शहरं ताब्यात घेण्यात आली आहेत. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून पाकची कोंडी केली जाते. 1971 मध्ये मुक्तीवाहिनी संघटनेला मदत करत भारतानं एका घावात पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. आता पुन्हा पाकिस्तान्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडा ओढलाय. त्यामुळे आता युद्ध झाल्यास बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे आणखी 2 तुकडे होणार. त्यामुळेच भारताच्या वाटेला गेलेल्या पाकचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.